तर मंडळी, शेवटी चारू मामीचा आणि आई आजीचा खरा चेहरा हा मामा समोर आलाय. आता हे सगळं कसं घडलं यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल. पण त्याआधी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. नमस्कार मंडळी, पाठ राखीन या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की भाग्याचा साखरपुडा असतो आणि घरामध्ये साखरपुड्याची सगळीकडे तयारी सुरू असते. चारूला तर काय करावं आणि काय नाही याचा प्रश्न निर्माण झालेला असतो. तर आई आजी सुद्धा तिची मदत करत असते. परंतु चारूला आणि आई आजीला याच गोष्टीची भीती असते की जर रोहनच्या आईवडिलांनी आणि रोहनने जर प्राजूला बघितलं तर कदाचित भाग्यासोबत जोडलेलं नातं ते त्याच वेळी संपवू शकतात आणि भाग्याशी लग्न करायला नकारही देऊ शकतात. त्यामुळे चारूला आणि आई आजीला जरा भीतीच वाटत असते. म्हणून काहीही झालं तरी प्राजू ही साखरपुड्यामध्ये सामील व्हायला नकोय असं त्यांना वाटत असतं. मग चारू मामी आता प्राजूला जाऊन भेटते. प्राजूला ती म्हणते की हे बघ प्राजू, मला माहिती आहे की तुझं तुझ्या बहिणीवर खूप प्रेम आहे. परंतु जर तुझं खरंच तुझ्या बहिणीवर प्रेम असेल तर तू तिच्या साखरपुड्यामध्ये सामील होणार नाही. प्राजू म्हणते की मामी अगं असं का बोलते तू? तेव्हा चारू मामी म्हणते की हे बघ, तुलाही माहिती आहे की जर तू आणि भाग्या दोघीही जर शेजारी उभ्या असल्या तर कोणीही लग्नासाठी पहिल्यांदा तुझी निवड करेल आणि मग त्यानंतर भाग्याची. आता भाग्याचं सगळं जुळून आलंय तर मला असं वाटतंय की त्यामध्ये काहीही प्रॉब्लेम व्हायला नको. म्हणून मी हा निर्णय घेतलाय की तू काही झालं तरी रोहनच्या घरच्यांच्या समोर येऊच नको, जेणेकरून त्यांचा विचार बदलणार नाही. जर तू तुझ्या बहिणीच्या सुखाचा विचार करत असशील तर तू माझ्या बोलण्याचा नक्कीच विचार करशील. असं बोलून मामी तिथून निघून गेलेली असते. आता प्राजूला टेन्शन आलेलं असतं, कारण आता साखरपुड्याच्या दिवशी मी जर घरात नसेल तर किती मोठा गोंधळ उडू शकतो. म्हणजे मामा असेल किंवा भाग्य असेल, काय विचार करतील माझ्याबद्दल? आणि इथे भाग्याची एक गोष्ट सुद्धा माझ्याशिवाय होत नाही. या सगळ्या गोष्टी ती कशी करणार आहे, कशी सगळी तयारी करणार आहे, या गोष्टीची भीती आता प्राजूला वाटत असते. पण त्याच वेळी तिथे आजी येते. आजी प्राजूला विचारते की काय ग, काय झालं तुला? तेव्हा प्राजू सांगू लागते की मामीने मला सांगितलंय की साखरपुड्याच्या दिवशी तू घरात थांबायचं नाही. पण मग मी कुठे जाऊ? आजी म्हणते की बरोबर सांगितलं चारूने, तर तुला खरेच तुझ्या बहिणीचे सुख हवं असेल तर तू मात्र घरात थांबणार नाही. मग प्राजू म्हणते मला मान्य आहे, मी नाही थांबणार घरी, पण मग मी जाऊ कुठे? मग आजी आता एक शक्कल लढवते. आजी आता प्राजूला सांगते की तू एक काम कर, तू आहे ना माझ्या घरी जाऊन राहा. तसंही माझं घर हे रिकामच असतं, तिथे कोणी राहत नाही, म्हणून तर मी इकडे येऊन राहते. पण सांगताना असं सांग की तुझे पुण्याचे काका आहेत, त्यांची तब्येत अचानक बिघडल्यामुळे तू त्यांना भेटायला जातीयस. प्राजू म्हणते की ठीक आहे, मी मामांना असंच सांगते. निदान भाग्यासाठी मी एवढं करूच शकते, एवढं खोटं बोलूच शकते. मामा आणि भाग्या दोघंही एकमेकांशी बोलत असतात. त्याच वेळी प्राजू तिथे जाते आणि प्राजू त्या दोघांना म्हणते, मला तुमच्याशी जरा महत्वाचं बोलायचं आहे. आणि भाग्या, मला माफ कर की मी तुझ्या साखरपुड्याला नाही थांबू शकते. हे ऐकल्यावर भाग्या म्हणते की प्राजू अगं अशी कशी काय बोलू शकते तू? तू जर माझ्या साखरपुड्याला नसली तर कसं होणार माझं? मला ते काही माहित नाही. मला तू हवी आहे इथे. माझं काहीच होऊ शकत नाही अगं तुझ्याशिवाय. सगळं तूच करतेस माझं. मी एकटे हे सगळं करूच शकत नाही. त्यावेळी प्राजू म्हणते की हो मला माहिती आहे भाग्या, परंतु आता तुला थोडी सवय करून घ्यावी लागेल. शेवटी आता तू तुझ्या सासरी जाणार आहे आणि तिथे थोडीच मी येणार आहे. त्यामुळे तुला तुझ्या काही गोष्टी तुझ्या पद्धतीने कराव्याच लागतील. मामा म्हणतात की अगं पण प्राजक्ता झालंय काय? म्हणजे तू का नाही थांबणार आहेस साखरपुड्याला? तेव्हा प्राजू म्हणते की मामा, ऍक्च्युली असं झालंय की माझे जे वडील आहेत त्यांचे भाऊ म्हणजेच माझे काका यांची तब्येत बिघडली आहे आणि त्यांनी मला भेटायला बोलवलंय. आणि नेमकं आता मला आपल्या भाग्याच्या साखरपुड्याच्या दिवशीच जावं लागणार आहे. माझं काही येणं होणार नाही, म्हणून मी साखरपुड्याला उपस्थित नाही राहू शकत. त्यावेळी मामा म्हणतात की काय झालं त्यांना? प्राजू म्हणते की माहित नाही, ती हॉस्पिटलमध्ये आहेत. आता हॉस्पिटलचं कारण सांगितल्यामुळे मामा प्राजूला काहीही बोलत नाही आणि ते म्हणतात की ठीक आहे, काकांची तब्येत सिरियस असेल म्हणूनच तुला बोलावलं असेल, तू एक काम कर, तू जा. मग मामांनी आता प्राजूला जाण्यासाठी परवानगी दिलेली असते. प्राजू आता बाहेर निघालेली असते. या सगळ्या साजिशमध्ये चारू मामी, आई आजी शामिल असतात. या दोघींनी शक्कल लढवून प्राजूला घरातून काढून दिलेलं असतं, जेणेकरून रोहनच्या फॅमिलीने प्राजूला परत पसंत करू नये म्हणून. प्राजू आता आई आजीच्या जुन्या घरी गेलेली असते आणि इकडे आपल्या भाग्याचा साखरपुडा सुरू असतो.
साखरपुडा मस्त जोमात पार पडलेला असतो. रोहनने आता भाग्याच्या बोटामध्ये रिंग घातलेली असते. भाग्यानेही रोहनच्या बोटात रिंग घातलेली असते आणि अशा प्रकारे त्यांचा साखरपुडा पार पडतो. तर त्या साखरपुड्यामध्ये फक्त प्राजू सामील झालेली नसते आणि तिला फार वाईट वाटत असतं. त्यावेळी ती आई आजीच्या जुन्या घरी असते. देवाकडे हीच प्रार्थना करत असते की साखरपुडा निर्विघ्नपणे पार पडू दे आणि माझ्या भाग्याला नेहमी खुश ठेव. साखरपुडा निर्विघ्नपणे पार पडतो सुद्धा. त्यानंतर रोहनच्या घरचे मंडळी आता घरी गेलेले असतात. साखरपुडा व्यवस्थित पार पडल्यामुळे भाग्या, मामा, चारू सगळेजण खूपच खुश असतात आणि त्याच वेळी प्राजू सुद्धा घरी आलेली असते. प्राजूला घरी आलेलं बघून भाग्या तिला सांगते की प्राजू, तू नव्हती, साखरपुडा खरंच खूप छान झाला, पण फक्त मी साखरपुड्यामध्ये तुला खूप मिस केलं. तेव्हा प्राजू म्हणते की काही प्रॉब्लेम नाही, तुझा साखरपुडा तर छान झाला ना, मला तेवढंच हवं होतं, बस बाकी जाऊ दे सगळं. मग मामा विचारतात की अगं प्राजक्ता, पण काकांची तब्येत कशी आहे आता? तेव्हा प्राजू सांगते की आता काळजी करण्याचं काही कारण नाहीये, ते आता ठीक आहेत. एवढं बोलून प्राजू तिथून निघून जाते. आता दुसऱ्या दिवशी होतं असं की मामांना असं वाटतं की एकदा काकांची तब्येत कशी आहे हे विचारावं. म्हणून मामा डायरेक्टली काकांना कॉल लावतात आणि म्हणतात की कशी काय आहे तुमची तब्येत? प्राजू आली होती ना काल तुम्हाला भेटायला? अहो, खरं तर मी पण तिच्या सोबत आलो असतो, पण झालं असं की आपल्या भाग्याचा साखरपुडा होता, त्यामुळे मला थांबावं लागलं. त्यावेळी काका सांगतात की प्राजू तर इकडे आलीच नव्हती आणि मी तर एकदम ठणठणीत आहे, मला तर काही झालंच नाहीये. हे ऐकल्यावर आता मामांना प्रचंड मोठा धक्का बसतो की मग प्राजू गेली तर गेली कुठे होती? जर ती काकांना भेटायला गेली नव्हती तर मग तिने खोटं का सांगितलं सगळ्यांना? नक्की काय कारण आहे? आता मामांना मोठा प्रश्न पडतो. मग मामा आता सगळ्यांना बोलावतात आणि सगळ्यांसमोर आता प्राजूला विचारतात की प्राजू, मला माहितीये, खरं खरं सांग की काल तू कुठे होतीस? प्राजू म्हणते की अरे मामा, मी भेटायला गेले होते काकांना. परंतु मामा सांगतात की तू त्यांना भेटायला गेलीच नव्हती, कारण मी त्यांना आता फोन केला होता, ते एकदम ठणठणीत आहेत आणि त्यांनी हेही सांगितलं की तू तिकडे आलीच नव्हती, मग तू कुठे गेली होतीस? सांग, तू कुठे गेली गेली होतीस? तेव्हा प्राजू आता घाबरते. मामांना काय उत्तर द्यावं हे तिला कळत नाही आणि तिच्यासोबत आई आजी आणि चारू दोघीही घाबरलेल्या असतात, कारण त्यांच्याच प्लॅनमुळे हे सगळं घडलेलं असतं. प्राजू आता आई आजीकडे बघत असते. आई आजी तिला डोळ्याने खुणवत असते की काहीही झालं तरी गप्प बस, शांत बस, काहीही बोलू नको. भाग्या सुद्धा प्राजूला त्यावेळी बोलत असते की प्राजू, तू खोटं का बोललीस? तू माझ्या साखरपुड्यामध्ये नव्हती, जेव्हा मला पाहुणे बघायला आले तेव्हाही नव्हती. नक्की कारण काय आहे? तू का आमच्यापासून लांब पळते? तुला माझ्या सुखामध्ये सामील व्हायचं नाहीये का? का असं करते सांग मला. त्यावेळी आपल्या प्राजूपुढे खूप मोठं संकट उभं राहिलेलं असतं, कारण आई आजी आणि चारूचं नाव घ्यावा तर चारू आणि आई आजीची पोलखोल होईल आणि दुसरीकडे मामाला आता कोणतं कारण सांगावं, कारण आपण जे कारण सांगितलं होतं ते उघडकीस आलंय. आता आपण काय सांगावं मामाला, हा प्रश्न आता प्राजूला पडलेला असतो. पण त्यावेळी मात्र मात्र त्यावेळी मामांना डाऊट आलेला असतो, ते म्हणजे चारू आणि आई आजीवर, कारण त्यांचे हावभाव त्यावेळी बदललेले असतात. त्यांना ही गोष्ट तर पक्की माहीत असते की आपली प्राजू कधीच खोटं बोलणार नाही आणि तिने जर ही गोष्ट केली असेल तर कुठल्या तरी मजबुरीमध्ये केली असणार आणि कदाचित कदाचित चारूने आणि सासूबाईंनी ही गोष्ट प्राजूला करायला सांगितली असेल. भाग्याच्या घरच्यांनी उगाचच प्राजूला पसंत करू नये म्हणून यांनी चाल खेळली असेल का? असे मामाच्या मनात असंख्य प्रश्न निर्माण झालेले असतात आणि मामा त्या दोघींकडे रागाने बघत असतात, कारण मामाला पूर्ण डाऊट असतो की हे काम नक्की कोणाचं आहे. तर मंडळी, हा ट्विस्ट एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.